विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप आज यांचा चिंचवड विधानसभेतील रहाटणी या भागात प्रचार दौऱ्याला सुरुवात शिवाजी पुतळ्यापासून करण्यात आली। या प्रचार दौऱ्यात मतदारांनी शंकर जगताप यांचे जोरदार स्वागत औक्षण करून, पुष्पवृष्टी करून, पुष्पहार घालून आणि शाल देऊन करण्यात आले। आणि यावेळी उमेदवार शंकर जगताप, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, माजी नगरसेवक नाना काटे आणि शत्रुघ्न काटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। काय वाटतं सर, आज आपल्या एरियामध्ये प्रचार दौरा आहे, मग काय उत्साह वाटतो निवडणुकीचा उत्तम प्रतिसाद महायुतीला आहे आणि आमचे महायुतीचे उमेदवार शंकरशेठ जगताप एकदम सक्षम उमेदवार आहेत आणि तुम्ही आता पाहाल की ज्यावेळेस उमेदवार इथे येतील असे प्रश्न सुटतील। याच्यामध्ये नव्याने विकसित होणाऱ्या भागाचा जो प्रश्न होता, याच्या अगोदरचे आमदार अश्विनीताई जगताप यांनी जो पुनर्वसन कचरा डेपोचा होता तो विषय स्थलांतरित केलेला आहे। दुसरा जो नव्याने या भागामध्ये जी नवी डेव्हलपमेंट होते, याच्यामध्ये पाणी विषय असतील, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, त्याच्यामध्ये नव्याने नदी सुधार प्रकल्प असतील, असे सगळे प्रकल्प हे येणारे आमचे उमेदवार म्हणजे शंकरशेठ जगताप विधानसभेवरती गेल्यानंतर निश्चित हे सगळे प्रश्न मागले होते। या महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकरभाऊ जगताप खऱ्या अर्थानं गेल्या 1.5 वर्षापूर्वी अश्विनीताई जगताप ज्या लीडने आल्यात त्याच्यापेक्षा जास्त लीडनी शंकरशेठ जगताप निवडून येतील। खऱ्या अर्थानं आपण बघितलं असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी ते राटणी चौकात अनेक चौकांमध्ये त्या ठिकाणी क्रेनने मोठे मोठे हार तयार करून त्या ठिकाणी शंकरशेठचं स्वागत करण्यात येणार आहे। हा उत्साह नागरिकांचा शेवट 20 तारखेपर्यंत असाच राहणार आहे। त्याच्यामुळे पिंपरी चिंचवड विधानसभा 205 मधून शंकरभाऊ हे कमीत कमी ज्याप्रमाणे बापूंनी आता सांगितलं त्याप्रमाणे 75 लीडनी 100% येणार, 75+। आता तुम्ही प्रत्येक एरियामध्ये जाऊन प्रचार करताय, मग काय वाटेल, काय समस्या दिसत आहेत, मग त्या समस्यांना काय प्रतिसाद मिळतोय? बऱ्यापैकी समस्या नागरिकांच्या दूर झालेल्या आहेत, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माझी बहीण लाडकी योजना जी काढली त्या योजनेचा प्रत्येक महिलेने लाभ घेतलाय। त्यानंतर शासन आपल्या दारी त्याच्या अति मोठा कार्यक्रम केला होता। अशा प्रत्येक ऐतिहासिक निर्णय घेतले शिंदे साहेबांनी त्यांच्या सरकारने। त्यामध्ये आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, या सरकारने ज्या योजना सर्वसामान्यांसाठी आणल्यात आणि नागरिकांसाठी, आणि त्याचं मतांमध्ये नक्कीच रूपांतर होणार आहे। महायुतीचे उमेदवार शंकरभाऊ जगताप हे कमीत कमी 1 लाख मतांनी लीडनी येतील आणि कैलासवासी लक्ष्मण भाऊ जगताप यांचा वारसा असणारे शंकरशेठ जगताप हे जशी लक्ष्मण जगताप यांची घोडदौड जशी सुधारण्याच्या बाबतीत पिंपरी चिंचवड मध्ये होती, तशी शंकरभाऊची पण असणार आहे। त्यामुळे आम्हाला एकदम 101% गॅरंटी की शंकरभाऊ 1 लाख मतांनी लीडनी निवडून येतील। आता तुम्ही प्रत्येक एरियामध्ये जाऊन प्रचार करताय, मग कसा प्रतिसाद मिळतो? खूप प्रतिसाद आहे। आता तुम्ही एक रॅली बघताल, आता खूप पब्लिक जमलेलं आहे, हजारोच्या संख्येने लोक इथं सामील झालेले आहेत शंकरभाऊच्या पाठीमागे राहण्यासाठी। रॅलीची तयारी आम्ही सर्व कार्यकर्ते आणि राहटणी शहरातील पूर्ण पब्लिक रॅलीमध्ये सामील झालेला आहे। माननीय शंकर जगताप हे 100% विजयी होतील, कारण त्यांची कार्यकर्त्यांची फळी फार मोठी प्रमाणात आहे आणि स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी जी केलेली कामं आहेत, ही कामं महाराष्ट्रामध्ये नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये सगळीकडे पाहिले तर चिंचवड मतदारसंघ एवढा सुधारित आणि एवढी मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत की त्या कामामुळे जनता सर्व खुश आहेत। आणि जसा लक्ष्मण भाऊंना आशीर्वाद दिलता आणि अश्विनी वहिनींना आशीर्वाद दिला, त्याच पद्धतीने शंकर भाऊंना आशीर्वाद देणार आणि मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आणतात। नाही, लोकांच्या समस्या दूर करायचंच काम आम्ही करतो, त्यामुळे समस्या अशा काय फार मोठ्या प्रमाणात नाही आहेत। तसं पाहिलं 90% काम आज वार्डामध्ये पूर्ण केलेले आहेत। सर्व कामं असतील, रस्त्याच्या जे सुधारणा असतील, गार्डन असतील, ओव्हरब्रिज असतील, म्हणजे जी आमदार लेवलची कामं आहेत ती जवळजवळ 90% कामं पूर्ण केलेली आहेत। मी निलेश मोरे, संपर्क प्रमुख महाड तालुका शिवसेना। आज या ठिकाणी अत्यंत सुशिक्षित, सृजनशील आणि मनमिळावू असं व्यक्तिमत्व, उच्च शिक्षित असं व्यक्तिमत्व शंकरभाऊ जगताप यांना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPI युतीचे या ठिकाणी उमेदवार आहेत चिंचवड विधानसभेचे। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा चेहरा
या महायुतीने दिलेला आहे. नक्कीच त्यांना भेटत असलेला प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. हा प्रतिसाद पाहून असं वाटतंय की ते लाखभराच्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी होतील आणि त्यांच्या माध्यमातून या चिंचवड मतदारसंघामध्ये परिवर्तन हे नक्कीच घडेल. आजची निवडणूक त्यांच्यासाठी फक्त एक औपचारिकता म्हणून बाकी आहे. विजय हा निश्चित आहे हे या ठिकाणी आम्ही मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.